नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत मुंबई स्टाईल पावभाजी। तर इथे आपण आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पावभाजी मसाला घेतलेला आहे। आणि इथे मॅश केलेले व्हेजिटेबल्स। कढईमध्ये तेल तापत ठेवूया व त्यामध्ये आपण तूप किंवा बटर टाकू शकतात। मला तूप आवडतं म्हणून मी तूप टाकलेलं आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्या। ते चांगलं गरम झालं की त्याच्यात अद्रक लसूण पेस्ट टाकायची व ती चांगली परतून घ्यायची आहे। आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक लसूणचा फ्लेवर आहे तो त्या तेलामध्ये उतरला पाहिजे, चांगला जळून पण द्यायचं नाही जास्त आणि जास्त कच्चापणा पण ठेवू द्यायचा नाही। त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा। कांदा पण आपण चांगला त्याच्यामध्ये परतून घेऊया। कांद्याचा थोडासा कलर बदलला तो थोडासा असा गोल्डन कलरचा झाला का त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहोत। टोमॅटोसुद्धा आपण परतून घ्यायचा आहे। टोमॅटो व कांदा शिजण्यासाठी आपण त्याच्यात मीठ टाकूया। मीठ टाकल्यावरती लवकर शिजतं कांदा टोमॅटो। त्यानंतर आपण इथे हळद टाकलेली आहे, चवीनुसार लाल तिखट टाकलेला आहे आणि हिरो ऑफ द रेसिपी पावभाजी मसाला। इथे आपण आता पावभाजी मसाला टाकणार आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात पावभाजी मसाला। चांगला मसाला टाकल्यावरती आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे, परतून घ्यायचा आहे मसाला। मसाला चांगला परतला, खाली जळून द्यायचं नाही। त्याच्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत। कोथिंबीर पण आपण चांगली परतून घ्यायची आहे मसाल्यामध्ये। मसाला चांगला परतला की त्याच्यामध्ये आपण हे उकडलेल्या भाज्या आपल्या सगळ्या टाकायच्या आहेत। उकडलेल्या भाज्यांना पण आपण त्याच्यामध्ये चांगलं मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि याच्यावरती आपण झाकण ठेवूया। 5 मिनिटांनंतर हे झाकण काढून आपण परत एकदा परतून घ्यायचं आहे। आपला मसाला चांगला परतला गेलेला आहे हे त्याच्या वासावरने आपल्याला कळतंच। त्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकायचं आहे, जे भाजी शिजायला आपण टाकलं होतं तेच पाणी टाकायचं आहे आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि इथे परत आपण झाकण ठेवूया आणि मी इथे थोडासा ट्विस्ट दिला आहे। मला इथे कोळशाचा फ्लेवर हवा होता म्हणून मी कोळसा गरम केला आहे, त्याच्यावरती तूप टाकलं आहे आणि दम दिला आहे आणि ही आपली पावभाजी रेडी आहे।